SSC बोर्ड असेल किंवा HSC बोर्ड याचा निकाल जो आहे तो कधीपर्यंत लागेल, विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेली. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली महाराष्ट्र बोर्डचे अध्यक्ष शरद गोसावी सरांनी 10वी आणि 12वी महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट डेट बाबत खूपच महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर फायनली एक्झॅक्ट डेट तुमचे काय राहणार आहे, ज्या तारखेला तुमचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणजे 10वी महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट केव्हा आणि 12वी महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट केव्हा लागणार आहे. सोबतच आपण टाईमसुद्धा पाहून घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा. सोबतच गोसावी सरांनी, महाराष्ट्र बोर्डचे अध्यक्ष जे आहेत शरद गोसावी, त्यांनी स्वतः काय सांगितलेले आहे ते पण मी या व्हिडिओ दरम्यान तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की एंडपर्यंत वॉच करायचा आहे. परंतु खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात, व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण येथे तुम्हाला ओनली जेन्युइन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले जाते. सोबतच तुम्हाला रिझल्टच्या दिवशी जवळपास 2 अशा वेबसाईट सांगितले जातील, त्यामध्ये इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही विदिन अ सेकंडमध्ये तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहता येणार आहे. कारण बघा, महाराष्ट्र बोर्डची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, जवळपास 30 लाख विद्यार्थी एकाच वेळेस जर रिझल्ट पाहतील तर ऑफिशियली ती जी वेबसाईट आहे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रकारे क्लॅश होते. मागच्या वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जवळपास त्यांचा रिझल्ट रात्री पाहावा लागला त्यांना. तर असं काही तुमच्यासोबत व्हायला नको. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जायचं आहे. खूपच लवकर मी तुम्हाला वेबसाईट प्रोव्हाइड करणार आहे. बघा, महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेला आहे आणि तुम्हाला जेथे तेथे तुम्हाला पाहायला मिळत असेल HSC एक्झामिनेशन फेब 2024 रिझल्ट. आणि विद्यार्थी मित्रांनो, फायनली तुम्ही पाहू शकता येथे पण तुम्हाला एक पोर्शन आलेला आहे. आपण ते पण पाहून घेऊया की काय आहे HSC एक्झामिनेशन फेब 2024 रिझल्ट. येथे तुम्हाला काय दाखवण्यात आलेला आहे. त्या अगोदर बघा, शरद गोसावी जे बोर्डचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमचा जो रिझल्ट केव्हा लागणार आहे त्यांच्याबाबत आपण थोडी इन्फॉर्मेशन पाहून घेऊया आणि त्यांनी ऑफिशियली काय सांगितलेलं आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा. बघा, तुम्हाला माहिती आहे सर्वात अगोदर तुमचा 12th महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट लागतो आणि त्यानंतर जवळपास 10th महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट लागतो. तर बघा, यावर्षी विद्यार्थी मित्रांनो 12th महाराष्ट्र बोर्डचा जो रिझल्ट आहे तो 21 मे ते 25 मे या तारखेदरम्यान कधी पण तुमचा जो 12वी बोर्डचा रिझल्ट आहे तो रिलीज होणार आहे. आणि त्यानंतर बघा, 12वी बोर्डचा रिझल्ट लागल्यानंतर जवळपास 7 दिवसाच्या अंदर तुमचा 10वी बोर्डचा रिझल्टसुद्धा पब्लिश करण्यात येतो. तर बघा, फॉर एक्झाम्पल जर तुमचा जो रिझल्ट आहे तो 21 तारखेला किंवा 22 तारखेला अनाऊन्स झाला तर त्याच्या 7 दिवसानंतर 10वी बोर्डचा रिझल्ट म्हणजे जवळपास 28, 29, 30 दरम्यान तुमचा 10वी बोर्डचा रिझल्ट लावण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि फायनली तुम्ही पाहू शकता येथे तुम्हाला HSC एक्झामिनेशन फेब 2024 रिझल्टचा एक पोर्शन आलेला आहे महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ठीक आहे, सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, सर्वात अगोदर मी तुम्हाला ही जेन्युइन इन्फॉर्मेशन देत आहे. तर आतापर्यंत तुम्हाला हे कोणीच सांगितलं नसेल विद्यार्थी मित्रांनो की फायनली येथे एक पोर्शन आलेला आहे HSC एक्झामिनेशन फेब 2024 रिझल्टवाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, अप टू युअर सिलेक्शन इन बेस्ट कॉलेज. ठीक आहे, रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या ॲडमिशनमध्ये सुद्धा हेल्प होणार आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो नवीन पोर्शन आलेला आहे एक बॉक्स तुम्हाला दिसत असेल, यावरती क्लिक करताच विद्यार्थी मित्रांनो एक नवीन पेजवरती तुम्ही जाता. मी क्लिक करत आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, क्लिक करताच एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होते आणि तुम्ही थोडं स्क्रोल डाऊन करून घ्या. बघा, इथे क्लिअरली लिहिलेलं आहे द HSC फेब्रुवारी 2024 रिझल्ट विल बी पब्लिश सून. विद्यार्थी मित्रांनो, फायनली ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा आलेला आहे की तुमचा रिझल्ट खूपच लवकर पब्लिश होणार आहे आणि तो रिझल्ट केव्हा येणार आहे मी तुम्हाला रिझल्ट डेट पण सांगितलेली आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कधी पण आजच्या दिवसात कधी पण विद्यार्थी मित्रांनो तुमची ऑफिशियल नोटीस जारी होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट टाईम पाहायला मिळणार आहे विथ डेट अँड विथ टाईम. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आतापर्यंत ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणीच प्रोव्हाइड केली नसेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एंडपर्यंत व्हिडिओ वॉच करा. आता आपण पाहणार आहोत की जे बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण काय म्हटलेलं आहे. त्यांनी पण सांगितलेलं आहे की तुमचा जो रिझल्ट आहे तो 12वीचा हा 3ऱ्या आठवड्यामध्ये पब्लिश होणार आहे आणि 10वीचा हा 4थ्या आठवड्यामध्ये पब्लिश होणार आहे. तर बघा, त्यांनी काय म्हटलं. याबाबत बोर्डाने आधी डिक्लेअर केलं आहे की 12वीचा निकाल या येणाऱ्या आठवड्यात लागेल. तो किती तारखेला लागेल हे आम्ही निश्चित सांगू शकत नाही. त्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये, मेच्या 4थ्या आठवड्यामध्ये 10वीचा निकाल निश्चितपणे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण विद्यार्थी मित्रांनो कधी पण तुमची रिझल्ट लिंक ऑफिशियली जारी होणार आहे. आणि ऑफिशियली विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसामध्ये तुमची जी ऑफिशियल नोटीस आहे तुमच्या रिझल्ट डेटबाबत ते येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जशी पण ऑफिशियल न्यूज येताच तुम्हाला A1 अकॅडमी या चॅनल माध्यमाद्वारे सर्वात अगोदर अलर्ट इन्फॉर्मेशन विथ जेन्युइन इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो सबस्क्राईब नाव. आणि तुम्हाला कमेंट नक्की करायची आहे की 10वी आणि 12वीमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड किती पर्सेंटेज मिळू शकतात. आणि फायनली तुमचा रिझल्ट पाहण्याकरता तुम्ही तयार राहा विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.